नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 26 ऑगस्टचा भाग खूपच मजेदार आणि अगदी भारी झालेला बघणार आहोत। कारण इथे महेशचा बदला घेऊन घरी आलेल्या राजाचं अवनीने केलं जंगी स्वागत। गिफ्ट म्हणून राजाला दिला साप, तर राजाने केला जबरी डान्स। हे सगळं आपल्याला बघायला मिळणार, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता सुनबाईने अण्णांसाठी खास काढा बनवलेला असतो। आता लगेच अवनी अण्णांच्या हातात ग्लास देते। चला संपवा पटकन। अण्णांना तर धक्काच बसतो। आई ग, सुनबाई लय दुखायलंय। तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा नाटकं आता खपून घेतली जाणार नाही, चला पटकन काढा संपलाच पाहिजे। अवनीने आता अण्णांना तो जबरदस्तीने काढा प्यायला मजबूर केलेलं असतं। वाकडं तिकडं तोंड करत अण्णांनी आता काढा संपवलेला असतो। त्याच वेळेस आता अगदी मोठ्या आवाजात रडतच पायली आली असते, जाऊबाई जाऊबाई वाचवा माझ्या पानूला। आता नमी आणि पायली घरात येतात। आता मात्र पटकन पायली लगेच अवनीला मिठी मारते। माझा पानू आता आयुष्यभर कडी फोडणार, जाऊबाई माझं कसं होणार, आता मी काय करू, कसं पानूला वाचू, असे म्हणत अगदी भोकाड बसरत ही पायली रडत असते। आता मात्र धोंड्यांना धन्या अवनी यशादा सगळेजण घाबरून जातात। नेमकं झालंय काय? अवनी आता या पायलीला शांत करत विचारत असते, अगो झालंय काय, पानूने काय केलंय? पण हिचं रडणं बंदच नाही। त्याच वेळेस आता नमी लगेच यशादाजवळ येते। यशा तू टेन्शन घेऊ नका, तू शांत राहा। हे बघ तुला काही होता कामा नये। राजा आणि पाण्याने जे केले ना ते खूप मोठं कांड्या, लय भयंकर आहे। तेव्हा लगेच यशा म्हणू लागतो, अगं पण झालंय काय, तुम्ही दोघी टेन्शन का वाढवायलायत, काय केलंय त्या दोघांनी सांगाल का? त्याच वेळेस नमी म्हणू लागते, जाऊबाई सांगा ना, रडू नका जाऊबाई सांगा। त्याच वेळेस पायली रडतच अण्णांजवळ जाते। सासरे बुवा असं कसं झालं, आमचे हे आता आयुष्यभर खडी फोडायला जाणार। त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, आमचे हे म्हणजे कोण? तेव्हा नमी म्हणू लागते, म्हणजे पाण्या। त्याच वेळेस आता लगेच अवनी म्हणू लागते, अगं पण शांत हो, रडू नको, आम्हाला समजेल असं काहीतरी बोल ना। त्याच वेळेस पायली म्हणू लागते, आमचे हे आणि जाऊबाई तुमचे हे पण आयुष्यभर खडी फोडणार। तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, माझे हे म्हणजे कोण? त्याच वेळेस नमी म्हणू लागते, अगं अवनी म्हणजे राजा। त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, याचा अर्थ राजाने काहीतरी केलंय का? काय केलंय राजाने? पायल तू आधी मला सांग, काय केलंय राजाने? त्यावर लगेच आता पायल जोर जोरात रडू लागते। तेव्हा धनु म्हणू लागतो, पायल वहिनी काय झालंय? आता वहिनी म्हटल्यानंतर तर हिला आणखीनच सूर लांबला जातो। आता मात्र यशादा तर डोक्यालाच हात लावतो। अगं ए बाई पायल, मी हात जोडतो, पाया पडतो, अगं हे रडणं थांबव, नको टेन्शन वाढवू गं, अगं जे काही असेल ते सांगून टाक की। पण हिचं काही रडणं स्टॉप होतच नाही, जोर जोरात हिचं रडणं भुंकणं चालू असतं। तेवढ्यात लगेच आता सगळेजण तिला विचारत असतात, काय झालं काय झालं? त्याच वेळेस धोंड्यांना उठतात, सायलेन्स। ती जोरात आता धोंड्यांना ओरडलेले असतात। सगळेजण घाबरतात, पण अण्णांच्या पोटात दुखायला लागतं। आता पटकन अवनी यशोदा अण्णांना खुर्चीवरती बसवतात। अगं ए पायल, अगं सांग ना काय झालंय? त्यावर पायल म्हणू लागते, जाऊबाई पानू आणि राजा भाऊजी दोघेजण अण्णांचा बदला। आता मात्र लगेच ॲक्शन करून चाकू पोटात खुपसणार, असं सगळं काही पायलीने सांगितलेलं असतं। बदला? आता अण्णांना यशादाला अवनीला सगळ्यांना ऐकून धक्काच बसतो। राजा आणि पाण्या रागाच्या भरात बदला घेणार? नाही 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 नाही, आपल्याला त्यांना थांबवावं लागेल। अण्णा लगेच धावतच घराच्या बाहेर निघालेले असतात। त्याच वेळेस अवनी यशादा सगळेजण अण्णांना थांबवतात। अण्णा कुठे चाललाय तुम्ही? त्यावर अण्णा म्हणू लागतात, असा चापकटवणार आहे ना दोघांना, या राजाला आणि पाण्याला अक्कलच नाही आहे, घरी येऊ दे, चांबडी सोलून काढतो त्या दोघांची। त्याच वेळेस आता लगेच यशादा म्हणू लागतो, अण्णा अहो घरी आल्यानंतर हाणून उपयोगच नाही आहे, आपल्याला आत्ता त्यांना थांबवावं लागेल। आत्ता कुठे असतील ते, त्यांना कसं थांबवायचं? त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, नाही नाही नाही, राजा उगाच रागाच्या भरात काहीतरी करून बसेल। धन्या तू पटकन फोन लाव, राजाला पटकन फोन लाव। आता धन्या लगेच पटकन राजादाला फोन लावू लागतो, पण राजा काही फोन उचलत नाही। आता मात्र पायली जोर जोरात रडू लागते, बाबाजी बाबाजी वाचवा, माझ्या पानूला वाचवा बाबाजी, काहीतरी करा।
त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, 1 मिनिट मी फोन लावून बघते राजाला. अवनी आता तिच्या मोबाईलवरनं फोन लावू लागते, पण तरीही राजा काही उचलत नाही. आता यशोदा सगळेजण फुल टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात अवनी आता व्हिडिओ कॉल करते. आता तर मी व्हिडिओ कॉलच लावलाय, राजा उचल. त्याच वेळेस इकडे आता त्या घरामध्ये राजा आणि पाण्याने महेशला घट्ट पकडलेलं असतं. तेव्हा राजा लगेच त्याचा गळा दाबतो आणि त्याचं तोंड दाबतो. आता ओरड. आता कसा ओरडतोय ना तेच बघतो मी. त्याच वेळेस आता राजाचा फोन वाजू लागतो. तेव्हा तो पाण्याला म्हणू लागतो, अरे माझा फोन वाजतोय बघ, कोण आहे बघ. तेव्हा पाण्या म्हणू लागतं, राजा तुला पण ना कुणाचे फोन येतात काय माहिती. पाण्या पटकन फोन उचलतो, वहिनींचा व्हिडिओ कॉल आहे, हे बघा वहिनी राजा. आता राजाने घट्ट महेशला पकडलेलं असतं. हे बघून आता सगळ्यांना धक्का बसतो. आता मात्र लगेच यशोदा, अण्णा सगळेजण राजा आणि पाण्याला समजू लागतात. अरे काय करताय तुम्ही, वेड लागले का राजा. अरे मी त्या महेशला माफ केलंय, तुम्ही व्हा इकडे, सोडा त्याला, बाजूला व्हा. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, अण्णा तुम्ही केलं असेल माफ, पण आम्ही याला माफ करणार नाही. हा लय शाना समजतो का स्वतःला. हा असेल श्रीमंत घरचा, म्हणून गरिबांच्या पोटात चाकू खुपसण्याचा अधिकार नाही आहे त्याला. त्याला आम्ही असं सोडणार नाही. त्याला तर आज शिक्षा होणार. बदला बदला से ही लेंगे हम. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, राजा राजा तू काही करणार नाही आहे. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम आज तो बदला लेके ही रहेंगे हम. तेव्हा अवनी म्हणू लागते, हे बघ राजा, जर तुला बदलाच घ्यायचा आहे ना तर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. हे बघ महेशदादाने मोठी चूक केली मान्य, पण असं काही करू बसू नको रे, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम ती वेळ आता निघून गेली. आता या माणसाला आम्ही सोडणार नाही. आता याला शिक्षा होणार. पाण्या लगेच तिथे समोर विटांचा गंज असतो, त्यावरती मोबाईल ठेवतो. बघा आता तुम्हा समद्यांना या माणसाच्या पोटात चाकू भुकसताने दिसणार आहे. बघा बघा. आता सगळे दांगट इकडे हादरून जातात. पाहिली तर जोर जोरात रडण्याचं काम करत असते. आता लगेच चाकू राजा आपल्या खिशातनं काढतो. पाण्या याला घट्ट पकडून ठेव. आता तर चाकू याच्या पोटात जाणार. आता राजाच्या हातातला चाकू बघून सगळेजण ओरडू लागतात, राजा थांब, राजा असं करू नको. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम आता तर हे होणार. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, राजा अरे चाकू पोटात खुपसशील आणि रक्त निघेल. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही यशोदा, या चाकूने रक्त नाही निघणार, बदला निघणार आहे, बदला. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा तुला माझी. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम शपथ घालू नका, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही मला अडवू नका. आता अवनीला काय बोलावं काही सुचत नाही. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, राजा टाईमपास करू नको, घुपस याच्या पोटात चाकू घाल आणि बदला वसूल कर. आता महेश मात्र धादरून गेलेलो असतो. त्याला काय करावं काही सुचत नाही. त्या क्षणाला राजा लगेच जोरदार दिशी महेशच्या पोटात चाकू मारतो. आता मात्र इकडे धन्याने, अण्णांनी, यशोदाने सगळ्यांनी आपले डोळे बंद केलेले असतात. पण अवनीला धक्काच बसतो. चाकू खुपसलाय पण रक्त का आलं नाही. त्याच वेळेस महेश म्हणू लागतो, खुपसला, बदला घेतला, आता मी मरणार, आता माझं कसं होणार. असे म्हणताच आता राजा पटकन तो चाकू बाहेर काढतो. डिचूक डिचूक. आता महेशला धक्काच बसतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, तुझ्यासारखे नाही आहोत आम्ही, तुझा खून करणाऱ्यातले आम्ही काही गुंड आहोत का. हा नकली चाकू आहे, खोटा. डिचूक डिचूक. बघितलं, तो तुझ्या पोटात घुसला पण फक्त हवा काढली, रक्त नाही. असे म्हणत राजा आणि पाण्या हसू लागतात. तर इकडे आता अण्णांच्या, यशोदाच्या, अवनीच्या जीवात जीव आलेला असतो. तर पायली म्हणू लागते, बाबाजींनी वाचवलं, माझ्या पानूला बाबाजींनी वाचवलं. त्याच वेळेस आता लगेच महेश तिकडनं पळणार. तेच पाण्या आणि राजा त्याला पकडतात. बाईस येते, तुला काय वाटलं आम्ही तुझा खून करणार आहोत. आम्ही गुंड मावाली लोक नाही आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे माझ्या अण्णांपासनं आणि माझ्या घरच्यांपासनं 4 हात लांब राहायचं, लक्षात येते ना. त्यावर पाण्या लगेच त्याचा गळा पकडतो. इकडनं सगळे व्हिडिओ कॉलवर बघत असतात. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, हे बघ, तू वहिनींचा भाऊ आहे, वहिनी तुला राखी बांधतात ना, म्हणून तू आज वाचलाय बरं का, पण त्या राखीची लाज बाळग. अरे बहिणीबरोबर नीट वाग. पुन्हा असं काही करून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नको. ही तुला समज दिली आहे. पुढच्या वेळेस जर काही त्रास देण्याचं काम केलं ना तर हा डिचूक डिचूक चाकू नसेल, खरोखरचा चाकू असेल, लक्षात ठेव. त्याच वेळेस राजा आता लगेच त्याचा गळा पकडतो. ऐक,
आम्हाला पैसा, श्रीमंती, गाडी, बंगला नको आहे रे. आम्हाला आमच्या माणसांची माया हवी फक्त. माणसांचं प्रेम हवं आहे. आणि माझ्या कुटुंबातील माझ्या माणसांना, माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न जर केला ना, तर खरा चाकवा नेला, लक्षात ठेव. चल ना इकडनं, असे म्हणत आता महेश तिकडनं पळून जातो. त्याच वेळेस आता लगेच अण्णा म्हणू लागतात, वाह राजा पाण्या, आज तुम्ही माझी पोरं शोभलात बरं का. वाह, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. वेल डन, वेल डन. तेव्हा लगेच आता राजा आणि पाण्या म्हणू लागतात, थँक्यू अण्णा, थँक्यू. त्याच वेळेस आता लगेच यशादा म्हणू लागतो, अण्णा अहो तुम्ही कौतुक काय करताय त्यांचं. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, कामच तसं केलं आहे ना, कौतुक करण्याजोगं. खरंच मानलं, आज तुम्ही त्याला जी समज दिली ना, ती मला खूप पटली. आय एम खरंच प्राऊड ऑफ. एक नंबर भारी, मला खूप आवडल्या, मनाला भिडलं. तेव्हा लगेच अवनी अण्णांच्या हातनं मोबाईल घेते. राजा तू घरी ये आता, तू घरी ये, मग बघते मी तुझ्याकडे. आता मात्र राजा घाबरतो, पाण्याकडे बघतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, ये तू आता घरी, तुला दाखवतेच मी. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम ते मी. आता अवनी फोन बंद करते. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, राजा तुझं ऐकलं आणि मी उगाच इकडे आलो. वहिनी रागवल्यात, आता ते आपल्याला शिक्षा करतील का. अरे बापरे, उगाच तुझ्या नादाला लागलो राजा मी. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, निगेटिव्ह माणसा, निगेटिव्ह बोलणं बंद कर. अरे आपलं कौतुक होईल असं वाटलं होतं मला, पण मॅडम तर रागवल्यात का. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, निगेटिव्ह बोलू नको तर काय बोलू. चल आता घरी, आता वाट लागणार आहे आपली. दोघे आता तिकडनं घरी निघालेले असतात. तर इकडे घरी अगदी जंगी स्वागताची तयारी झालेली असते. राजा पाण्या घरी येताच आता दरवाजा उघडताच घरात शांतता. अण्णा पलंगावरती नाही आहे. अण्णा कुठे गेले. आता राजा लगेच दुसऱ्या रूममध्ये बघतो. किचनमध्ये पण कोणी नाही. सगळे घरातले कुठे गेले. अवनी मॅडमच्या रूममध्येही जाऊन बघतात. अवनी मॅडमही घरात नाही. अरे राजा, वहिनी नाही, घरात कोणीच नाही. सगळे घरचे घर सोडून गेले की काय. आता आपण दोघांनीच राहायचं का या घरात. आता पाण्या असे प्रश्न करू लागतो. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, पाण्या, मॅडम काही भलतं सलतं तर करणार नाही ना. आपल्याला मोठी शिक्षा आहे का. हे सगळं काय आहे. एवढी शांतता. बरं चल इकडे मागे जाऊन बघू. आता लगेच राजा पाठीमागचा दरवाजा उघडणार. तेच आता यशादा आणि धन्या येतात. आता दोघांच्या हातात राजा आणि पाण्याचं स्वागत करण्यासाठी चमकीचे असे बार असतात. आता दोघेही लगेच ते फटाफट फोडतात. राजा आणि पाण्याच्या अंगावरती संपूर्ण चमकी उडालेली असते. दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, यशादा हे काय होतं. तेव्हा यशादा म्हणू लागतो, अरे तुमचं स्वागत, जंगी सेलिब्रेशन, तुम्ही कामच तसं करून आलात ना. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, यशादा म्हणजे नेमकं काय करणार आहात. तेव्हा यशादा म्हणू लागतो, सत्कार. चांगलं काम केलं आहे म्हटल्यानंतर सत्कार व्हायलाच पाहिजे ना. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, राजा सत्कार आहे. तेव्हा राजा म्हणू लागतो, म्हणजे आम्हाला हाणणार आहे का आधी सत्कार करून मग हाणणार आहे. यशादा काय आहे नेमकं. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, आम्हाला अजून तशा काही अपडेट भेटलेल्या नाही आहे. अपडेट आल्यानंतर पुढच्या हालचाली होतील. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, धन्या पण सेफ आहे ना सगळं. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, काय कुणास ठाऊक, मला माहिती नाही. तेवढ्यात लगेच अवनी आणि अण्णा येतात. अवनीच्या हातात औक्षणाचं ताट असतं. तेव्हा लगेच यशादा म्हणू लागतो, घ्या अवनी, आता तुम्हा दोघांचं औक्षण करणार आहे. तुम्ही खूप मोठं काम करून आलात ना. आता दोघांनाही खुर्चीवरती बसवलं जातं. दोघेजण धक्क्याने एकमेकांकडे बघत असतात. अवनी आता राजाचं आणि पाण्याचं औक्षण करते. वाह, काय मस्त काम केलं आहे ना तुम्ही. स्वागत तर जंगी व्हायलाच पाहिजे. आता मात्र लगेच अण्णा म्हणू लागतात, आता खरी माझी पोरं शोभली. आय एम प्राऊड ऑफ फस. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, अण्णा प्राऊड ऑफ फस नाही, प्राऊड ऑफ यू असतं ते. त्यावर अण्णा लगेच दोघांच्या पाठीवरती हात ठेवतात. अरे ते म्हणतात ना, पोरांच्या कामात बापाचा मोठा वाटा असतो. मग सिंहाचा वाटा आहे तुमच्या या यशामागे माझा. मी शिकवलं आहे ना तुम्हाला हे समज. त्याच वेळेस अण्णा दोघांची पाठ थोपाटू लागतात. आता मात्र पाण्या म्हणू लागतो, राजा अण्णा एवढे खुश आहे म्हटल्यानंतर नक्कीच सेफ असणार आहे आपण दोघे. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, पाण्या, ते रॉकी द फादर या, त्यांच्या भरोशावर जाऊ नको. ते कधी काय करतील सांगता येणार नाही. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, राजा
अरे पण वहिनींनी पण आपलं औक्षण केलं ना, फुलं पण टाकली आपल्या डोक्यावर, याचा अर्थ सेफच असणार ना. तू निगेटिव्ह विचार नको करू राजा. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, बरोबर आहे, माऊनी मॅडमने आपलं औक्षण केलं आहे, एवढं सगळं स्वागत केलं आहे म्हटल्यानंतर चांगलं आपण सेफमध्येच असणार. त्याच वेळेस अवनी यशोदा सगळेजण या दोघांच्या गप्पा ऐकून हसू लागतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, वा राजा, खूप छान, अगदी भारी काम करून आलात तुम्ही, मला खूप आवडला. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम खरं बोलताय तुम्ही. त्यावर अवनी म्हणू लागते, हो. अरे एखाद्या माणसाला कशी शिक्षा द्यायची, त्याला त्या चुकीची समज कशी द्यायची ना, हे खरंच खूप चांगलं जमलं तुम्हाला. एखाद्या माणसाच्या रागाच्या भरात जाऊन लगेच बदला घ्यायचा आणि रागाच्या भरात नको ते करून बसायचं, हे करणं म्हणजे खूप सोपं. पण अरे रागावरती कंट्रोल ठेवून त्या माणसाला त्या चुकीची जाणीव करून देणं ना खूप कठीण असतं. आणि तुम्ही दोघांनी तेच केलं आहे. महेश दादाला कुठली दुखापत न करता त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. हे मला खूप आवडलं आणि त्यासाठीच तुमचं हे स्वागत. कसं वाटलं? तेव्हा राजा म्हणू लागतो, याचा अर्थ मॅडम तुम्ही नक्की खुश ना. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो. त्याच वेळेस आता लगेच धन्या म्हणू लागते, आज ना काहीतरी जंगी सेलिब्रेशन झालं पाहिजे, काहीतरी मस्त पार्टी करायची. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, हो आज खास काहीतरी बनवूया, कारण माझ्या पोरांनी चांगलं काम केलं आहे ना. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, बरं होईल, ती चवळीची भाजी खाऊ खाऊ कंटाळा आलाय, वेगळं काहीतरी बनवूया. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, भेंडीची भाजी. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, नाही नको, वेगळं असं काहीतरी खास यशोदा, मी तुम्हाला मदत करू लागेल. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मग आपण बाहेर जेवायला जाऊ. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, राजा मी जे बनवते ना ते बरं बनवते, लगेच मी बनवणार म्हणून बाहेर जेवायला जाणार का? त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, जमणार नाही. सुनबाई जे काही बनवेल ते एडं वाकडं जरी असलं ना तरी ते प्रेमाने छान समजून खायचं, कारण सुनबाईचा आशीर्वाद येतो, त्याला नकार द्यायचा नाही. आज सुनबाई स्वयंपाक बनवणार आणि तेच समदे खाणार. चला मी बाहेर जाऊन येतो. तेव्हा लगेच आता राजा पाण्यात सगळे ओरतात, जेवायला. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, मी बाहेर जेवायला जाणारे असं मी म्हणेन का? सुनबाईच्या हातचं मला आवडेल, सुनबाई बनव तू. सगळेजण हसू लागतात, सगळेजण खूप खुश असतात. तर इकडे देशमानेंच्या घरी हा घाबरट महेश आता धावतच पळत आलेला असतो. अवनीची आई स्वाती वहिनी त्याला विचारत असतात. तेवढ्यात अवनीचे बाबा येतात, काय झालंय, हा एवढा का घाबरलाय? तेव्हा अवनीची आई म्हणू लागते, अहो त्या दांगटांनी त्याला चाकू दाखवलं, घाबरवलं त्याला. त्याच वेळेस आता अवनीचे बाबा जोरदार दिशी महेशच्या कानाखाली ओढतात. हा एवढा घाबरट आहे, असा कसा आहे हा पोरगा? देशमानेंचा पोरगा आहे ना. अरे एखादा तुला चाकू दाखवतो तू घाबरतो, एखाद्याच्या पोटात चाकू घुपसतो तरी तूच घाबरतो. अरे तुला काही अक्कल आहे की नाही? पलटवार शिकवलाय ना मी तुला, नाहीतर बापाला फोन करायचा. तुझा बाप अजून जिवंत आहे ना, मग मला का फोन केला नाही? तेव्हा महेश म्हणू लागतो, बाबा त्या दोघांनी मला पकडलं होतं, चाकू दाखवला, तो चाकू बघून मी खूप घाबरलो होतो, मला काही सुचलंच नाही. त्याच वेळेस आता लगेच महेश आता अवनीचे बाबा ओरडू लागतात. तेव्हा अवनीची आई म्हणू लागते, हो तुम्ही त्यालाच का ओरडता? त्याची काय चूक आहे? त्या दांगटांनी अशी कुठे समज द्यायची असते का? त्यांना कळत नाही का? समजवण्याची ही कुठली पद्धत? त्याच वेळेस देशमाने म्हणू लागतात, समजवलं नाही अवनीची आई, त्यांनी समजवलं नाही तर धमकी दिली, ती पण महेशला नाही तर या देशमानेला, अवनीच्या बापाला धमकी दिली. आणि आता मी त्यांना नडणार आणि मोठा खेळ खेळणार. दांगटांना लय हौस आहे काय खेळ खेळायची? तर आता बघा, ना नियम ना अटी, खेळ तर मोठा रंगणार. तेव्हा स्वाती म्हणू लागते, बाबा उगाच कशाला आपण या राड्यात पडायचं, हे बघा अशाने महेशला काही झालं तर? तेव्हा लगेच देशमाने म्हणू लागतात, काय होणार आहे त्याला? तो माझा पोरगा आहे ना, मी त्याला काही होऊ देणार आहे? नाही होऊ देणार. पण या दांगटांना आता मी नडणार आणि असा खेळ खेळणार ना जो आजवर कधीच रंगला नसेल. बरं झालं दांगट, तुम्ही आज समोर आलात. आता खेळाला सुरुवात होणार आणि कधी न सुरू झालेला खेळ रंगणार, ना नियम ना अटी, असे म्हणत देशमाने जोरजोरात हसू लागतात. तर इकडे धन्या आता राजादाच्या डोक्यावरची चमकी काढत असतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, काय गरज होती ते बार उडवायची? किती चमकी झाली सगळ्या अंगावरती.
तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, राजादा अरे असं फील आलं पाहिजे ना सेलिब्रेशनचं. तेव्हा राजा लगेच त्याला पळू पळू मारू लागतो, फील हवं आहे तुला, फील हवं आहे. त्याच वेळेस अवनी येते, वहिनी वाचवा, राजादा मला मारतोय. तेव्हा राजा म्हणू लागतो, बघा ना अवनी मॅडम किती चमकी झाली माझ्या केसामध्ये, अशाने माझे केस खराब होतील ना. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, निघली, नाही दिसत चमकी आता, उगाच त्याला मारू नको. हे बघ तुझ्यासाठी आणि पाण्यासाठी गिफ्ट आणलं मी. आता मात्र राजाला लय भारी वाटतं, मॅडम माझ्यासाठी. तेव्हा धन्या म्हणू लागतो, फक्त एकट्यासाठी नाही दोघांसाठी आहे. तेव्हा लगेच राजा पटकन अवनी मॅडमच्या हातनं तो बॉक्स घेतो. ते पाण्याला काय घ्यायचं, त्याला काय आवडतं ते नंतर बघूया, मला जे आवडतं ते मी घेणार असे म्हणत आता राजा पटकन बॉक्स उघडतो. तर त्यातनं आता साप बाहेर येतो. आता मात्र राजा पटकन ते खोकं साप बाजूला फेकतो. टनाटन इकडनं तिकडनं पळू लागतो. आता वरती तो टेबलवरती चढलेलो असतो. मॅडम असं कोणी गिफ्ट देतं का. धन्या आणि अवनी जोरजोरात हसत असतात. अरे राजा नकली साप येतो, घाबरलास ना. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम अहो ठोका बंद झाला असता ना माझा, असं कोणी घाबरवतं का. त्यावर अवनी म्हणू लागते, शिक्षा आहे ती, माझ्या भावाला एवढं घाबरवलं ना म्हणून शिक्षा दिली. आता राजा पटकन खाली उडी मारतो. मॅडम पण मग या शिक्षाचा अर्धा वाटेकरी पाण्या पण आहे ना, मग त्याला पण द्या की ही शिक्षा. त्यावर अवनी म्हणू लागते, हे काम तू करायचं. तेव्हा राजा म्हणू लागतो, मी नाही तो साप मी नाही उचलणार, मला लय भीती वाटते. आता अवनी पटकन तो साप उचलते, राजाजवळ धरते. अरे राजा नकली आहे तो, राजा घाबरू नको नकली आहे असे म्हणत अवनी तो साप गळ्यात घालते. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, दूर व्हा तुम्ही. तेव्हा अवनी आता राजाजवळ जाते. अरे नकली आहे तो, हे बघ गळ्यात ठेवलाय मी. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, वहिनी अहो पण नकली साप तर माझ्याकडे, मग तो कुठला साप आहे. आता मात्र अवनीला खूप भीती वाटते. अवनी पटकन त्या सापाला बाजूला फेकते आणि राजाला घट्ट मिठी मारते. आता अवनीने राजाला अगदी घट्ट मिठी मारलेली असते. तर राजा मात्र मॅडमकडे एकटक बघू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता दांगटांच्या अंगणात मोठं सेलिब्रेशन चालू असतं. चूल पेटवलेली असते, त्यावरती खास असा बेत चालू असतो. सगळीकडे सुगंध दरवळलेला असतो. त्याच वेळेस धोंड्यांना लागतात, वा वा आज पोरांमुळे मस्त सेलिब्रेशन होणार. तेवढ्यात लगेच आतमधनं अवनी बाहेर येते. अण्णांना असं खुश बघताच आता राजा यशोदा सगळेजण खूप खुश असतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदा अरे एवढ्या दिवसातनं अण्णा खरंच दारू प्यायले नाही, एवढ्या दिवस अण्णांना असं शुद्धीवरती कधी बघितलंय का लहानपणापासून आपण. त्यावर यशोदा म्हणू लागतो, नाही. अवनी आता दोघांच्या गप्पा ऐकत असते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, अण्णा नेहमी दारू प्यायचे, सतत अगदी त्यांच्या त्या गुंगीतच असायचे, पण अवनी मॅडम आल्या आणि त्यांनी अण्णांना असं शुद्धीवरती आणले. बघ आता 2-4 दिवस झाले पण अण्णा अजूनही दारू प्यायले नाही. असा बाप किती भारी वाटतो ना. खरंच अण्णा असे असल्यानंतर किती छान वाटतात ना. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, हे सगळं अवनी मॅडममुळे झालं आहे. देवा अरे अवनी मॅडमची ही जी आमच्या आशीर्वाद घरावरती माया लावली ना, ती कधीच बाजूला होऊ देऊ नको. अवनी मॅडमला कायमचं या घरातच ठेव. आता राजाच्या मनातली इच्छा अवनीला समजलेली असते. आता अवनी राजाकडे एकटक बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भाग देशमाने आता काय काय खेळ खेळणार, पुढे काय काय मज्जा येणार हे सगळं बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.